तर आज या ठिकाणी आपण इसंगी सोनके तलाव लाभ क्षेत्रातील शेतकरी आपण यापूर्वी दिलेल्या निवेदनात ते आंदोलनासाठी एकत्र आलेलो आहोत. 9 गावांसाठी उपयुक्त असणारा आपला हा सुमारे 1 TMC क्षमतेचा तलाव आहे आणि दरवेळी हा तलाव वीर भाटगर आणि वरची निळा खोऱ्यातली धरणं पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यातून भरला जातो. मात्र यावेळी परिस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे उभ्या पिकांना पाणी सुरू आहे. तरी जवळजवळ 1 महिना होऊन गेला मुख्य कालवा आपला सुरू आहे. मात्र आपल्या तिसंगी सोनके तलावामध्ये अद्याप पाणी सुरू झालेलं नाही. त्यामुळे आता लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनाही चिंता आहे की आपला तलाव 100% भरणार आहे का काय होणार आहे. त्यामुळे यापूर्वी एक निवेदन आपण दिलेलं होतं. दुसरं निवेदन 12 तारखेला साहेब तुम्हाला आम्ही दिलंय की तलाव आमचा 100% भरून घेतला जावा. त्या अनुषंगानं जिल्हा परिषद सदस्य ममता पागल, संतोष पागल यांनी त्यावेळी तुम्हाला एक निवेदन दिलं होतं. शेतकऱ्यांच्या वतीने एक निवेदन आपण त्या दिवशी दिलेलं आहे. तर आमचं म्हणणं असं आहे साहेब की तुम्ही लवकरात लवकर ते इरिगेशन पूर्ण करावं आणि तलावात फिडिंग सुरू करावं. कारण तिसंगी तलाव हा निरा उजवा कालवा अंतर्गतच हा एक भाग आहे तुमचा. त्यामुळं तुम्हाला या भागातून आम्ही पाणीपट्टी देत असतो. आमची पाणी मागणी अर्ज असतात आणि प्रकल्प अहवालात आमची तरतुदी आहे की बाबा ओव्हरफ्लो पाण्यानं हा तलाव भरला जावा. आता सिच्युएशन ठीक आहे, आम्ही समजू शकतो की बाबा उभी पिकं पाण्याला आलेली आहेत, त्यासाठी तुम्ही पाणी सोडताय. पण ह्याचा अर्थ असा नाही की तलाव रिकामाच राहावा. कारण जर तलाव नाही भरला तर साहेब तुमच्या अधिकारी लेवलला असू द्या कळवा की तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि येणाऱ्या 25 ऑगस्ट पासून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन धरणार आहे. मग त्या ठिकाणी वेळ पडल्यास आम्हाला आमदारला त्या ठिकाणी बसायच्या वेळात आम्ही आमदार साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी आणू. कारण शेवटी लोकप्रतिनिधी हा शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी. तर या पद्धतीची तुम्ही गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला त्या ठिकाणी 25 तारखेच्या आत तुम्ही पाणी सोडावं अशी विनंती आहे. जर आंदोलन वेळ तर मग पुन्हा या ठिकाणी आम्ही कुठलंही कारण न देता ऐकता जोपर्यंत आमच्या तिसंगी सोनके तलावात पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथला ठिय्या स्थगित करणार. पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. तिसंगी सोनके तलाव 100% भरलाच पाहिजे, तिसंगी सोनके तलाव 100% भरलाच पाहिजे. आपले निवेदनाला क्लिअर करून द्या. खालचं रोटेशन करण्यासाठी रांगण्यासाठी करते आपलं जाहीर पद्धतीने 20 तारखेच्या पुढे अर्ज होतो. तर आपल्याला पालखीला मला वाटतं 13 तारखेला पाणी सोडलं होतं. त्याच्यातून सुद्धा पाणी जास्त प्रकारे कसं खालचं उरकता येईल खाली पाणी सोडलं होतं. ते पाणी खाली सोडून आपण खालून बऱ्यापैकी सिंचन वरती आणलेले होते. साधारण रांगणीला पाणी जर आता ही उन्हाळ्यासारखीच परिस्थिती आहे. तुमची मागणी किती आहे? तुम्ही आज जी म्हणताय आवर्तन आहे, एक तर हा पावसाळ्यातली आवर्तन सोडले, तुमच्याकडली की मागणी किती असं मग पाणी किती दिवस चालणार आहे? कसं सांगतो मागणी तर आहे प्रत्येक त्याच्यावरती जी उन्हाळ्यावरती मागणी आहे तेवढी मागणी आहे. पण तेच म्हणायचं आता तुम्हाला पण माहिती आहे किती पाऊस आहे. पण तुमच्या आवर्तनाचा पिरियड काय आहे? आवर्तनाचा पिरियड किती 2 महिने आणि 10 दिवस पाणी वर डिटेलला यायला लागतात. आपण ऑलरेडी पाणी 1 महिन्याने 10 दिवसात पाणी आपण 25 तारखेला 1 महिन्याने 10 दिवस होतो. 13 तारखेला तेवढ्या पुरतं आपण एवढं पिरियड कर्टल केलाय. त्यात आम्ही असं काही विशेष केलेलं नाही. एक पाऊस झालाय त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला मदत आहे. तेवढ्या पावसाने सुद्धा आपण बऱ्यापैकी 20 ते 25 दिवस आपण वरती लवकर आणतो. त्याच्यानंतर आता इथून पुढे 25 तारखेच्या पुढे जे काही पाणी असेल वर त्याच्यात वरचं नियोजन आता कसं होईल पुढच्या वर्षी 300 फाट्याचं तुमच्याकडे किती ब्रांच पास पाहिजे आता ते त्यांच्याकडे म्हणजे हे ठरवतील कसं नियोजन करायचं काय. तुमचं भाषणाचं प्रकट निघले साहेब.